सुंदर आपला राजमा तयार आहे। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे राजमाची रेसिपी। राजमा हा सगळीकडे केला जातो, जास्त करून काश्मीर आणि पंजाबमध्ये केला जातो। आपल्याला असं वाटतं की राजमा हा पंजाबचा आहे किंवा पंजाबचा पदार्थ आहे, पंजाबमध्ये जास्त केला जातो, पण ॲक्च्युअलमध्ये हा काश्मीरमध्ये जास्त केला जातो आणि पूर्ण काश्मीरमध्ये केला जातो। इवन आपण राजमा करताना दही ॲड करत नाही, पण काश्मीरचे लोक राजमा करताना दही ॲड करायचे। आजकाल लोक करत नाहीत। एक 10% भाग असं असेल काश्मीरचा की जिथे राजम्यात दही ॲड केलं जातं, तर ते जास्त करून त्या भाजीला चव येण्यासाठी आणि एक कन्सिस्टन्सी थिक होण्यासाठी ते केलं जातं। चला तर मग आपण राजमाची रेसिपी पाहायला सुरुवात करूया। बनवण्यासाठी मी तर राजमा घेतला आहे। हा मी चित्रा राजमा घेतला आहे। आपल्या इंडियामध्ये 2 प्रकारचे राजमा अवेलेबल असतात, एक हा चित्रा राजमा आणि एक काश्मीरी राजमा असतो। तो असा असतो, हा तो नाही आहे, पण जो डार्क ब्राऊन कलरमध्ये असतो तो असतो। त्याच्यामुळे 2 प्रकारचे असतात, दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे, हा लवकर शिजतो आणि ह्याला जरा स्वीटनेस असतो, त्याला जरा असं कडकपणा असतो आणि शिजायला पण त्या राजम्याला ब्राऊन कलरच्या राजम्याला खूप वेळ लागतो। आपल्या इकडे पंजाबी लोक ब्राऊन कलरचा राजमा जास्त करतात। खरं ती गोष्ट काश्मीरमध्ये जास्त केली जाते। राजमा हा काश्मीरचा खूप जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे आता लोक म्हणतात पंजाबचा, पण खरं तर काश्मीरची रेसिपी आहे राजमाची। चला तर मग आता ह्याला आपण भिजून घेऊया। मी ह्याला ओव्हरनाईट कुक करून भिजून ठेवलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने। हा बघा, असा फुगला पाहिजे, जेणेकरून शिजायला खूप कमी वेळ लागतो आणि चांगला फुगला म्हणजे पाणी आत्ताच जास्त सोक केलं म्हणजे शिजतोही मऊसूत। चला तर मग शिजवून घेऊया। हा राजमा शिजायला खूप कमी वेळ लागतो, ब्राऊन कलरचा राजमा शिजायला जास्त वेळ लागतो, तर याला चित्रा राजमा म्हणतात, हे लक्षात घ्या। करण्यासाठी तर मी पाणी घेतलं आहे, त्याच्यात एक मी तेजपत्ता टाकला आहे आणि एक तुम्ही काळी वेलची असते ती आपली टाकली तरी चालेल। त्याच्यानंतर मी राजमा ॲड करणार आहे याच्यात। माझं पाणी गरम आहे, म्हणजे काय होतं, सेम टेम्परेचरला यायला सुरुवात होते दोन्ही गोष्टी। अशा पद्धतीने मी सगळा राजमा टाकून घेतला आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं। जर जास्त मीठ टाकलं तर आमच्याकडे म्हणतात की रट होतात गोष्टी, म्हणजे की त्याची स्किन खूप रट व्हायला सुरुवात होते, म्हणजे थिकनेस यायला सुरुवात होतो आणि शिजायला जास्त वेळ लागतो। तर आपण खूप थोडं मीठ टाकणार आहोत, जेणेकरून त्याला फक्त चव आली पाहिजे एवढंच, म्हणजे एक टीस्पून म्हणा, टीस्पून आपण मीठ टाकणार आहोत। ह्याला उकळी येऊन देणार आहोत आणि मी ह्याच्यावर झाकण झाकणार आहे। तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर सेम प्रोसेस कुकरमध्ये घ्यायची, फक्त 3 विसल काढायच्या। 3 विसलमध्ये पूर्ण मऊ झालेला असतो राजमा, किंवा जास्तीत जास्त 4 बस। चला तर मग आता सुरुवात करूया राजमाची। राजमा कसा आपला कुक झाला आहे ते पाहूया, व्यवस्थित शिजला आहे की नाही। तर पाहूया, तर मला 15 मिनटं लागले राजमा शिजवायला। माझं खूप व्यवस्थित भिजला होता, तर तुम्ही पाहत असाल खूप इझिली मॅश होतो आहे। तर हा आपला राजमा एकदम व्यवस्थित शिजला आहे, तुम्ही कोणता पण घ्या। हे बघा, खूप सुंदर शिजलेला आहे। असा राजमा शिजला असेल तर राजमाची भाजी खूप सुंदर होते। चला तर मग आता भाजी करायला सुरुवात करूया आपण राजमा बनवण्यासाठी आधी वाटण बनवून घेणार आहोत। तर मी काय काय घेते आहे, 1 इंच अद्रक घेते आहे, तुम्ही हे खलबत्त्यात वाटून घेतलं तरी चालेल। त्याच्यानंतर 1 मिरची घेते आहे, त्याच्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या घेते आहे। या सगळ्या गोष्टी खलबत्त्यात वाटल्या तरी चालतील। तर आता हे साहित्य कमी असल्यामुळं वाटलं जाणार नाही, म्हणून मी टमॅटोची प्युरी पण ह्याच्यासोबतच वाटून घेणार आहे। आपल्याला टमॅटोची प्युरी लागणार आहे, तर मी इथं 2 मीडियम साईजचे टमाटे घेतलेत, तर ते व्यवस्थित मी वाटून घेणार सगळ्या गोष्टी। चला तर मी आता प्युरी बनवून घेते। इथं मी तेल घेतलं आहे, तेल व्यवस्थित आपण गरम होऊ देणार आहोत आणि त्याच्यानंतर कांदा भाजून घेणार आहोत। वापरलं तर खूप भाजी छान होते, त्याला एक वेगळा स्मेल असतो, खूप सुंदर भाजी होतात त्याने। भाजून घेऊया आपण। मी पाहिलं तेल गरम झालं आहे का, तर इथे एक मी मोठा कांदा घेतला होता,
तर व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आता. एकदम व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा. एकदम डार्क सोनेरी कलर आला पाहिजे. एवढ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा. आपल्या कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. या टायमाला आपल्याला मसाला ॲड करून घ्यायचे. तुम्ही कांद्याचा कलर पाहत असाल एकदम सोनेरी झालेला आहे. आता या टायमाला आपण हळद, त्याच्यानंतर लाल तिखट आणि धनेपूड टाकून घेणार आहोत. लाल तिखट हे आपल्या कमी जास्त चवीनुसार करायचे व्यवस्थित. आणि सगळे मसाले व्यवस्थित घालून घ्यायचे. थोडा चमचा व्यवस्थित ॲड करून घ्यायची तेल गरम असतानाच. त्याच्यानंतर धनेपूड, 1.5 चमचा आपण धनेपूड घालणार आहोत. त्याने थिकनेस पण येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते धनेपूडने. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या मसाल्याच्या. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात आपलं कांदा लसूण तुम्ही सेपरेट वाटलं असेल तर तुम्ही ह्या टायमाला टाकायचा, किंवा आधी मसाले टाकायच्या आधी टाकलं असतं तरी काय हरकत नव्हती. शक्यतो मसाले टाकायच्या आधीच टाकला. जर तुम्ही सेपरेट टाकणार असाल म्हणजे प्युरीमध्ये वाटला नसेल ते आधी टाकायचं. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहे. आता मसाले व्यवस्थित गरम झाले आहेत माझे. करपायच्या आधी आपण ह्याच्यात टमॅटो प्युरी ॲड करणार आहोत. व्यवस्थित अशी टमॅटो प्युरी ॲड करायची आपली. तुम्ही पाहत असाल किती सुंदर कलर आला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. आपल्या इंडियन पद्धतीने सगळं वाटण काढून घ्यायचं. जरासुद्धा शिल्लक नाही ठेवायचं भांड्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टी हलवून घ्यायच्या. आता आपला लसूण अद्रक कच्चा आहे, त्याच्यामुळे टमॅटो प्युरी आपल्याला तोपर्यंत फ्राय करायची आहे, परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याला तेल सुटणार नाही. चला तर मग करून घेऊया. व्यवस्थित पाणी सुटायलं आहे. त्याच टायमाला आपण राजर शिजवताना जे पाणी आपलं असतं ते मी ह्याच्यात टाकून घेणार आहे, थोडंसं मिक्स करण्यापुरतं. कारण खूप असं करपायला नको मसाला आपला म्हणून. तर व्यवस्थित परत ह्याला होऊ देणार. आता काही काही ठिकाणी राजम्यात दही ॲड करतात, जास्त करून काश्मीरी साईडला. तर पहिले करायचे, आता 10%च काश्मीरमध्ये करतात, खूप जास्त नाही करत आता. तर दह्याने काय होतं, एक आंबटपणा येतो भाजीला आणि त्याचबरोबर एक रिचनेस म्हणजे थिकनेस पण येतो. त्याच्यामुळे तुम्हाला हवं असेल तर दही तुम्ही ॲड करू शकता. त्याने खूप छान टेस्ट येते, आंबटपणा येतो थोडंसं. भाजीला जोपर्यंत व्यवस्थित असं तेल सुटते तोपर्यंत आपण काय करणार आहे, जरा थिकनेस येण्यासाठी भाजीला हा राजमा आहे जो मी टमॅटोची पेस्ट केली ते त्याच्यातच घेतला आहे, आपण तो वाटून घेणार आहोत. दुसरी गोष्ट एक करू शकता, जेव्हा तुम्ही राजमा गाळून घेता त्याच टायमाला चमच्याने असं म्हणजे असं मॅशसुद्धा करून घेऊ शकता. पण चांगली पेस्ट यावी आणि थोडासा असं राजमा मॉशी किंवा मऊसूत व्हावं म्हणून मी मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. तेल सुटलं आहे आणि हा मी असा राजमा वाटून घेतला आहे. तर याच टायमाला तुम्ही ॲड करून टाकणार, कारण व्यवस्थित झाली आपली भाजी, तेल सुटलं आहे, मसाला परतून व्यवस्थित झाला. तरी मी सगळं काढून घेतलं याचं, तो आधी मिक्स करणार. त्यामुळे काय येतो, एक थिकनेस येतो भाजीला, खूप छान दिसतं आणि भाजी मिळून येते. पाणी एका साईडला होत नाही, राजमा एका साईडला होत नाही. राजमा ॲड करणार आहोत आपला. व्यवस्थित असं गरम आहे माझा राजमा. त्याच टायमाला व्यवस्थित ॲड करायचा आणि सगळं हलवून घ्यायचं. आता एकदम छान तेलाचा तवंग येईपर्यंत सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या आणि मीठ टाकायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला ॲड करू शकता, पण खरंच भाज्यांना आपण मसाले जे वाटून टाकलेत त्यानेच खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळं काही गरज नसते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि मीठ पण आपण राजम्याला टाकलं होतं थोडंसं, त्याचा अंदाज घेऊनच मग टाकायचं आहे. तुम्ही पाहत असाल की आता खूप छान थिकनेस माझ्या भाजीला आला आहे. तर आता नाही का
ज्याला ना आता माझ्या भाजीचं थिकनेस खूप चांगलं आहे, मी थोडं पाणी ॲड करणार आहे, पण ज्याला व्यवस्थित थिकनेस आणायचं आहे तोपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची, जोपर्यंत एक व्यवस्थित थिकनेस येत नाही ह्या भाजीला. चला तर मग आता करून घेऊया. भाजी पहा कशी झाली आहे, खूप छान तवंग सुटला आहे तेलाचा. हे बघा मी तुम्हाला दाखवते, फार सुंदर तवंग आला आहे तेलाचा. तर आता थिकनेस दाखवते भाजीचा. हे पहा माझ्या भाजीला योग्य तो थिकनेस आहे, मला जो हवा आहे तो. जेव्हा तुम्हाला जो थिकनेस हवा असतो त्याच टायमाला आपला भाजीचा गॅस बंद करायचा. हा मला एकदम योग्य आहे, त्याच्यामुळे मी काढून घेणार आहे. तर ही आपली सुंदर अशी राजमा चावल तयार, म्हणजे राजमा भाजी तयार. आणि ती तुम्ही ह्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची, छान दिसतं म्हणजे. आणि तुम्ही भातासोबत ही सर्व करू शकता, इवन भाकरीसोबत पण फार सुंदर लागते. ते योग्य पद्धतीने असे सर्व करून घेऊया. मला मी दाखवते जी सुंदर झाली आहे. इकडे बघा कन्सिस्टन्सी बघा, एकदम सुंदर झाली आहे. थिकनेस बघा तिचा, फार सुंदर. इवन राजमा पण पहा खूप सुंदर शिजलेला आहे. अशा पद्धतीने काढून घ्यायची सगळी भाजी. किती सुंदर दिसते आपला राजमा चावल. कोथिंबीर टाकायची थोडीशी, अप्रतिम. सुंदरच आपला राजमा तयार आहे. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला आजची रेसिपी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुम्ही कमेंट करत जा, तुम्हाला काय हवं, ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगत जा. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमेंटमध्ये लिहित